Hi friends, welcome back to my channel Spoken Shiksha. माझं नाव आहे शिल्पा and today we will go through a beautiful conversation between husband and wife. Through this conversation we will get to know some beautiful expressions. आता बघा इथे मी एक छोटासा संवाद मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जो हस्बंड आणि वाईफ मधला आहे. ती बायको म्हणजे वाईफ ही तक्रार करत आहे हस्बंडला की तुम्ही माझ्याशी असं वागलं पाहिजे, असं बोललं पाहिजे. कुठेतरी तिला फील झालेला आहे. तर तो संवाद मी परवा ऐकला आणि तो बस मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला, कारण बरेचसे एक्सप्रेशन आहे जे आपल्याला उपयोगी आहे, जे आपल्या कामाचे आहे. तर चला करूया सुरुवात. पहिलं एक्सप्रेशन, पहिलंच वाक्य बघा. ती वाईफ हस्बंडला म्हणते माझ्याशी नीट बोलायचं. ठीक आहे, काय म्हटली ती? माझ्याशी नीट बोलायचं. तर याचं इंग्लिश होईल टॉक टू मी रिस्पेक्टफुली. टॉक टू मी रिस्पेक्टफुली. रिस्पेक्टफुली म्हणजे आदराने किंवा नीट, आदरयुक्त असं बोलायचं. नेक्स्ट बघूया. माझ्याशी असं नका बोलू, मला वाईट वाटतं. म्हणजे मला या शब्दात किंवा एखाद्याने तुम्हाला काही अपमान वगैरे बोलला असेल, अपमान वगैरे केला असेल, तर मग तेव्हा आपण म्हणतो ना माझ्याशी असं नका बोलू, मला वाईट वाटतं. सो डोंट टॉक टू मी लाईक दिस, इट हर्ट्स मी. डोंट टॉक टू मी लाईक दिस. लाईक दिस म्हणजे अशा प्रकारे, अशा प्रकारे माझ्याशी नका बोलू. इट हर्ट्स मी. हर्ट म्हणजे दुखावणे, हे मला दुखावतं किंवा मला वाईट वाटतं. नेक्स्ट, मला अरे कारे नका करू. बघा आता बऱ्याच वेळेस बोलताना ना भांडणामध्ये आपण विसरून जातो आणि लगेच अरे कारेवर येतो. तर मग तिला ते हर्ट झालं. ती म्हटली असं अरे कारे नका करू. डोंट यूज डिसरिस्पेक्टफुल वर्ड्स और प्रोनाउन फॉर मी. आता बघा डिसरिस्पेक्टफुल म्हणजे ज्यामध्ये आदर नसतो असा. आणि वर्ड्स किंवा प्रोनाउन. प्रोनाउन आपण कधी वापरतो? नाऊनच्या जागेवर. मग एखाद्याला आपण नाव न घेता आपण डायरेक्ट त्याला अरे कारे वापरतो, म्हणजे ते प्रोनाउन झाले ना, त्याचं साऊंड प्रोनाउन सारखं झालं. त्यामुळे डोंट यूज डिसरिस्पेक्टफुल वर्ड्स और प्रोनाउन. असे प्रोनाउन किंवा असे वर्ड माझ्यासाठी नका यूज करू. नेक्स्ट बघूया. आता बघा तिच्या आता इतक्या बोलण्यावर हस्बंडची काय प्रतिक्रिया असणार आहे ते. म्हटले ठीक आहे, आज नंतर तुझ्याशी नीट बोलेल. ते काय म्हटले हस्बंड? ठीक आहे, आज नंतर तुझ्याशी नीट बोलेल. सो टुडे ऑनवर्ड्स. टुडे ऑनवर्ड्स म्हणजे आज नंतर. सो जर ते जेव्हाही तुम्हाला असं म्हणायचं आज नंतर, उद्या नंतर, टुमॉरो ऑनवर्ड्स किंवा रविवार नंतर, संडे ऑनवर्ड्स, असं तुम्ही यूज करू शकता. आय विल यूज व्हेरी रिस्पेक्टफुल प्रोनाउन टू यू. मी काय करेल? मी यूज करेल रिस्पेक्टफुल प्रोनाउन म्हणजे आदरयुक्त असं बोलेल मी तुझ्यासोबत. जर तुला माझ्या अरे कारेचा त्रास होतो तर मी रिस्पेक्टफुली बोलेल. ठीक आहे. समोर बघा आता. समोर काय म्हटले ते हस्बंडचं म्हणणं बघा काय. खरं तर तुझा अपमान करण्याचा माझा हेतू कधीच नसतो. बघा आता हस्बंडचं काय म्हणणं आहे की तुझा अपमान करण्याचा हेतू माझा नसतोच. तुला चिडवण्यात मजा वाटते एवढंच, आणि हे मला आयुष्यभर हवंय. आता बघा त्यांचा हेतू म्हणजे किती काय म्हणून आपण याला की किती प्रांजळ भावना आहे त्यांची यामध्ये, की मला तुला दुखवायचं नाहीये. तर मग आता इंग्लिशमध्ये कसं म्हणू याला आपण? ऍक्च्युली आय नेव्हर मीन टू हर्ट यू. म्हणजे माझा कधीच हेतू नसतो की तुला मी हर्ट करावं, तुला दुखवावं. ओके. आय जस्ट एन्जॉय फाईट विथ यू. मला तुझ्यासोबत भांडण्यात मजा वाटते. अँड आय वॉन्ट इट फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. आता रेस्ट ऑफ माय लाईफ किती छान एक्सप्रेशन आहे की मला आयुष्यभर हवंय. आता एवढे सगळे सेंटेन्स बघून तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाहीये. वी हॅव टू स्पीक सेंटेन्स टू सेंटेन्स. ओके. एक एक सेंटेन्स बोलायचं आहे आपल्याला. सगळं असं एकदम जम्बलिंग करायचं नाहीये, कन्फ्युज व्हायचं नाहीये. तोडून तोडून बोला. एक एक वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा. एवढे सेंटेन्स बघून कन्फ्युज व्हायचं नाही. एक वाक्य घ्या, तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट बघू. का तुम्ही माझ्यासाठी एक कप चहा आणाल? आता बघा तो हस्बंड काय म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी एक कप चहा आणाल का? लगेच त्याने अरे तुरे नाही केलं. तू माझ्यासाठी एक कप चहा आणशील का असं नाही म्हटलं. तुम्ही माझ्यासाठी एक कप चहा आणाल का? वुड यू प्लीज ब्रिंग अ कप ऑफ टी फॉर मी. वुड म्हणजे पॉसिबिलिटीसाठी आपण वापरतो की तुम्ही हे कराल का, तुम्हाला आवडेल का. तर त्यासाठी आपण वुड यूज करतो. वुड घेऊन तुम्ही बरेचसे सेंटेन्स तयार करू शकता. जसं की वुड यू प्लीज गिव्ह मी वॉटर, वुड यू प्लीज कम विथ मी, वुड यू लाईक टू डान्स विथ मी. म्हणजे या सगळ्यामध्ये पॉसिबिलिटीचा सेन्स आला की तुम्ही असं कराल का, तुम्ही असं वागाल का. सो याचा अर्थ बघा आता की तुम्ही माझ्यासाठी एक कप चहा आणाल का, असं आदरयुक्त त्याने विचार. चला आता बघूया समोरील सेंटेन्स.
आता वाईफचं एक्सप्रेशन बघा काय आहे. असं अहो जाऊ नका करू, आधी सारखंच बोला. बघा आता आता इथे रिस्पेक्टफुली हजबंड बोलायला लागला तरी तिला त्रास व्हायला लागला, कारण की तिला त्याच्या भावना कळल्या होत्या. त्याचा हेतू नव्हताच तिला दुखवण्याचा, आणि त्याला फक्त तिच्या सोबत भांडण करायचं होतं. एक गोड असं भांडण असतं ना ते. तर हे तिला रिअलाइज झाल्यामुळे ती काय म्हटली, असं अहो जाऊ नका करू, आधीसारखंच बोला. सो डोंट यूज सच अनकम्फर्टेबल वर्ड्स टू मी. टॉक टू मी द वे यू यूज टू. डोंट यूज म्हणजे असं अनकम्फर्टेबल म्हणजे असह्य किंवा बेचैन करणारे असे वर्ड्स माझ्यासाठी यूज करू नका. आता ते वर्ड्स तिला असह्य वाटायला लागले. असे वर्ड्स माझ्यासाठी यूज करू नका. टॉक टू मी, माझ्याशी बोला. द वे यू यूज टू, द वे म्हणजे त्या पद्धतीने जसं तुम्ही आधी बोलायचे. यूज टू हे आधी एखादी गोष्ट आपण करतो ना त्यासाठी वापरले जातं. जसं की मी आधी लवकर उठायचो, आधी मी म्हणजे या आधी मी लवकर उठायचे, मी शाळेत जायचे, मी असं करायचे, हे असं जेव्हा आपण बोलतो ना त्यावेळेस यूज टूचा यूज होतो. तर ते म्हटले की आधी तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी बोलायचे तसंच आता बोला, म्हणजे आता मला असं आहू जाऊ करू नका. नेक्स्ट बघूया. आता यावरती हजबंड काय म्हटले बघा. एकाच ओळीमध्ये त्याने त्यांच्या भावना पोहोचवल्या. तुझा पाठिंबा किंवा तुझी साथ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. बघा सगळ्या वादविवादातून शेवटी काय झालं की त्यांना त्यांचं प्रेम व्यक्त करून ते भांडण मिटवलं की तुझी साथ ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तुझं समजून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो युअर सपोर्ट मीन्स सो मच टू मी. सो मच म्हणजे खूप काही, सपोर्ट म्हणजे पाठिंबा किंवा साथ. तुझी साथ ही माझ्यासाठी खूप काही आहे. तर अशा प्रकारे या कॉन्व्हर्सेशनचं झालं इथं रॅप अप. आणि आता वेळ आहे तुमच्याशी निरोप घेण्याची. तुम्हाला हा एफर्ट कसा वाटला हे मला नक्की कळवा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेल. बट बिफोर दॅट यू विल हॅव टू जॉट डाऊन ऑल दोज सेंटेन्सेस बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन हू वॉन्ट्स टू लर्न. इवन since I started my learning process, I have been writing all this sentence even now, even today. So keep practicing. आणि जर तुम्हाला माझा एफर्ट आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत घेते तुमची रजा. टिल देन टेक केअर. बाय बाय.